नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो। तर आज मी विचार केला की दरवेळा मी तुम्हाला गजानन महाराजांचा फोटो ठेवून मूर्तीसमोर अनुभव सांगते, तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो ठेवून अनुभव सांगावा, कारण तुम्हालाही थोडं चेंज वाटेल। कारण तीच मूर्ती, तेच फोटो, थोडं वेगळं काहीतरी वाटावं म्हणून। आणि आता मी तुम्हाला अनुभव सांगते, मला आलेला अनुभव। आणि तो अनुभव असा आहे की आपण ज्यावेळेस आपल्यावर काही संकट येणार असेल, आपलं काही चोरीला जाणार असेल, आपलं काही नुकसान होणार असेल, त्यावेळेस आपल्या देवाला पहिले सर्व काही माहिती असतं आणि आपल्या देवाला आपली काळजी असते आणि तो आपल्याला नेहमी काही ना काही सांगायचा प्रयत्न करत असतो। आणि माझ्या बाबतीत तर आहेच आहे, कारण देव आपल्याला प्रत्येक वेळेस संकेत देत असतो, पण ते आपल्याला ओळखायला येत नाहीत, आपण ते समजू शकत नाहीत, पण तो आपल्याला सावध करायचा प्रयत्न नक्कीच करत असतो। तर आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगते। ज्यावेळेस माझे 7-8 तोळे 8-8.5 तोळे सोनं चोरीला गेलं, तो माझा अनुभव ऐका तुम्ही, दागिने चोरीला गेल्याचा। आणि त्यावेळेस म्हणजे मी तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी गजानन महाराजांच्या 5 वाऱ्या करत होते, म्हणजे माझ्या नेहमीच चालू असतात। कारण तुम्हाला वाटेल की जेव्हा केव्हा मी अनुभव सांगते त्यावेळेस मी 5 वाऱ्या पायी जायचं असं नेहमी उल्लेख करते। तर ते मी चालूच असतं माझं, म्हणजे मी काही नवस बोलते, माझी इच्छा पूर्ण झाली की माझ्या 5 वाऱ्या। आणि असंही कधी मला असं वाटतं की आपल्याच्यानी आता गजानन महाराजाचं काहीच होईन, मग त्यावेळेस मी 5 वाऱ्या करते, असं बऱ्याचदा होतं। म्हणून माझ्या नेहमीच चालूच असतात तशाही, पण जास्त तर मी नवस करते आणि तो नवस पूर्ण होतो म्हणूनच असतात। तर आता मी तुम्हाला अनुभव सांगते आणि ही गोष्ट आहे पहा, किती 21 नोव्हेंबर 2019 ची गोष्ट आहे। ही 19 ची गोष्ट आहे। आणि त्यावेळेस माझे दागिने चोरीला गेले होते 22 तारखेला। आणि आदल्या दिवशी गुरुवार होता, दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता, दुसऱ्या दिवशी मला गावाला जायचं होतं आणि आदल्या दिवशी गुरुवार आला होता आणि मला 5 वाऱ्या करायच्या होत्या, म्हणून मी पायी गजानन महाराजाच्या मंदिरात चालले होते। असाच विचार करत करत जात होते। आता तेव्हाचे मी ते दिवस तुम्हाला सांगितलेले आहेत माझ्या मनस्थितीचे। आणि खरं तर तुम्हाला सांगायचं झालं ना, हे दागिने हे सर्व काही निमित्त आहे। माझ्यावरचं संकट मी तर म्हणते, माझ्यावरचं काही ना काही, आता ते पुढे सांगते मी तुम्हाला, एकदा अनुभव सांगायला सुरुवात करते। कारण मी निघाले ज्यावेळेस गुरुवार होता त्यावेळेस आदल्या दिवशी माझे दागिने चोरीला जायच्या आदल्या दिवशी। आणि जाता जाताच आता मला ना काचेच्या भांड्याचा, अशा नवीन नवीन वस्तूची एवढी आवड आहे तुम्हाला मी सांगते। म्हणजे मला असं घर सजवायला वगैरे खूप आवडतं आणि त्यावेळेस तर नवीन घर होतं, मग कुठं काही दिसलं की मी बरोबर आकर्षित होत होते। आणि मंदिर तसं खूप लांब, म्हणून ना असं सुंदर असं ते केटली असती ना, आपण चहा गाळतो तशा केटल्या वगैरे बऱ्याच अशा एका गाडीवर आलेल्या होत्या। आणि तिथं खूप छान छान वस्तू होत्या त्यांच्याकडे काचेच्या। आणि सहज जाता जाता मी पाहिलं आणि मग मी त्यांच्याकडून अशी एक मोठीशी केटली घेतली, अजूनही आहे ती माझ्याकडे। तर ती घेतली आणि चांगली पाहून घेतली, तुम्हाला मी सांगते एवढी व्यवस्थित पाहून घेतली। आणि मग मला कसं वाटलं, मंदिर खूप लांब आहे, आपल्याला पायी जायचंय, मग आपण आणि घर सोडलं, थोड्याच अंतरावर मी ते घेतलं। आणि मग मला वाटलं की आता एवढं वजन घेऊन, ती जडच होती तशी, पण आपल्याला जायचं तर एवढं जड आपण कसं न्यायचं, म्हणून मग तिथेच मी त्यांना सांगितलं की ते एक मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक चहावाले काका होते, त्यांच्याकडे मी सांगितलं की मी यांच्याकडून घेतली, मी मंदिरातून जाते वेळेस मी तुमच्याकडून ती केटली वापस घेते, तोपर्यंत तुम्ही तुमच्या दुकानावर ठेवा। तर ते हो म्हणे। मग मी मंदिरात वगैरे गेले, तर मी तुम्हाला सांगते बाबा मला एवढे उदास दिसत होते त्यावेळेस।
आणि मी प्रसादाच्या म्हणजे दरवेळेस मला महाराजांचे संकेत कसे भेटतात की बरोबर प्रसाद वगैरे मला भेटतो, आणि मी त्यावेळेस प्रसादाच्याच याच्यात गेले होते. म्हणजे 12 वाजता बरोबर प्रसाद, आरती वगैरे 12:30-1 पर्यंत प्रसाद असतो, आणि तेव्हा 12:30 वाजले होते. दरवेळेस मी गेले ना तर 1, 1:30, 2 वाजेपर्यंत पण मला प्रसाद भेटायचा पिठलं भाकरीचा. पण त्या दिवशी मी 12ला गेले, आरती वगैरे झाली, मला प्रसाद पण त्या दिवशी भेटला नाही. आणि महाराज तर तुम्हाला मी सांगते असे एवढे उदास, माझ्या अशा डोळ्यात पाणी आलं की अरे बाबा आपल्याला एवढे उदास का बरं दिसत आहेत. मला असं इतकं हे झालं की बाबा, आणि मला ते महाराजांच्या चेहऱ्याचे संकेत लगेच कळतात. मी तुम्हाला ते सांगते, घरचे पण मूर्तीचे मला असं जाणवलं ना की बाबा उदास आहेत, बरोबर मला लगेच जाणवतं महाराजांच्या चेहऱ्याहूनच. आणि त्या दिवशी बाबा मला एवढे उदास दिसत होते, मी तुम्हाला काय सांगू की असं मला वाटत होतं की अरे बाबा एवढे उदास का बरेत. पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि मी आले आणि मग मी त्या काकाला येते वेळेस मी ती माझी केटली घेतली, आणि येते वेळेस मी रिक्षाने येत होते, जाताना पायी जात होते. तर मग मी रिक्षा थांबवली आणि त्यांच्याकडून केटली घेतली. तर त्या माणसाने अक्षरशः मला फसवलं. म्हणजे जी मी चांगली पाहून घेतली होती तर त्याने तुटलेली जॉईंट दिलेली ती केटली मला दिली. आणि त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की लोक असं कसं करतात. म्हणजे एवढ्या विश्वासाने मी घेतली आणि त्या माणसाने मला असं फसवलं. कुणी मला असं कसं फसवू शकतं, तेवढं फसवलं. आणि इथून पुढे मी किती फसणार होते, माझं किती नुकसान होणार होतं. ते महाराजांनी छोट्याशा याच्याहून मला सांगितलं होतं की तू सावध राहा, असं पण घडू शकतं. पण मी त्यावेळेस सावध झाले नाही. मी त्या केटलीचाच विचार करत बसले की असं कसं मला फसवलं. पण मला काय माहित होतं की दुसऱ्या दिवशी मला एवढं मोठं माझे दागिने जाणार आहेत, माझं एवढं नुकसान होणार आहे, हे तर मला माहीत पण नव्हतं. पण देव मला सांगत होता. आणि इतका मी विचार करत होते, मी जाऊ का नको. पण मी गेले आणि मी माझे तेवढे दागिने घेऊन गेले. 7.5 ते 8 तोळे दागिने होते माझे, आणि पैसे होते. एवढं सगळं घेऊन मी गेले. तेव्हा पण म्हणजे माझे बाबा म्हणाले ना, माझे दागिने असे, त्या बाईने घेतल्या बरोबर पहिला उच्चाराला बाबा माझे असं कोणी कसं घेऊ शकतं माझे दागिने. आणि असे बाबा मला संकेत देतात. एकतर त्यांचा चेहरा मला खूप उदास दिसत होता, आणि दुसरा म्हणजे मी छोट्या याच्यावरून मी सावध होऊ शकत होते, कारण बाबांनी मला झलक दाखवली होती की हे तर तुझं नुकसान काहीच नाहीये, तुझं नुकसान याच्यापेक्षा मोठं होणार आहे, तू सावध राहा. पण मी सावध नाही राहू शकले. आणि ते आपल्याला देव खूप सावध करत असतो, पण आपल्याला त्यांचे संकेत कधी भेटत नाहीत आणि आपल्याला कळत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगते महत्वाची, तर आता तुम्ही माझे मागचे प्रगट दिनाचा अनुभव ऐकला, माझ्यावर किती मोठं संकट होतं, माझी काय परिस्थिती होती, आणि तेव्हा पण माझी मनस्थिती तशीच होती. आणि असंही कधी कधी मला असं पण वाटतं, माझे बाबा माझे दागिने असेच जाऊ देणारच नाहीत. एवढ्या माझा देव मला सर्व काही देणार आहे. माझा देव असं माझं नुकसान होऊच देणार नाही. माझ्यावर नक्की काहीतरी मोठं संकट येणार असेल, आणि माझ्यावर काहीतरी संकट वगैरे असेल, ते संकट देवाने माझ्यावरून, माझ्या लेकरावरून ते दागिने ओवाळून टाकून त्या दागिन्याहून दूर केलं असं वाटतं खरंच. कारण देव पण कधी कधी काही करू शकत नाही, कारण ते फक्त आपल्याला सांभाळतो. पण थोडं काहीतरी आता तेवढं याच्यावरून देवाने काही ना काही माझ्यावरचं संकट दूर केलं असं कायम असं मनात वाटतं की नाही देवाने आपल्यावरचं, देव कोणतीच गोष्ट देवाची उगीच नसती. थोड्याहून आपण अंदाज पण नाही लावू शकत, इतकं तो काही करत असतो. तसा काहीतरी प्रकार असेल. नाहीतर आता पहा, या मूर्तीचा पण मी अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे, या गजानन बाबाच्या मूर्तीचा. किती मूर्ती मी आणली, आणि तसं ते संकट पण माझ्यावरचं माझ्या देवानी स्वतःच्या अंगावर घेतलेलं आहे. तर त्या दागिन्याची काय कथा, ते तर मी म्हणते ना, ते दागिने जिथं गेले असतील, त्या ज्यांना कोणाला पण त्यांनी घेतले असतील त्यांना पण ते सुखाने राहू देत नसतील, खरं सांगायचं झालं तर. कारण मला तसं होतच होतं, जर का खरंच ते माझ्यावरून काही
उतरून वगैरे बाबांनी ते केलं असेल तर ते खरंच ते दागिने तिथेही शांत बसले नसतील असं वाटतं. पण जाऊ द्या, देवांनी सर्वांना सुखी ठेवावं. ज्याची त्याची प्रवृत्ती, ज्याची त्याचं कर्म तसे तसं, पण देवांनी कोणाला काही त्रास होऊ देऊ नये ही एक खरंच इच्छा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, एवढे दागिने माझे गेले, पण माझ्या तोंडून कोणाला थोडं पण असं काही वाईट शब्द पण मी माझ्या तोंडातून काढला नाही. ते तर माझ्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत तेवढ्यांना माहिती आहे की मी त्या परिस्थितीत पण मी कशी होते आणि माझ्या बाबाच्या विश्वासावर होते. आणि आपण कोणाला वाईट बोलणाऱ्या क्षुल्लकशा वस्तूसाठी आपण कोणाला वाईट बोलू शकत नाहीत, आपल्या तोंडातून आपण वाईट काढू शकत नाहीत. पण एवढं आहे की आपण खूप मेहनतीनं घेतलेलं असतं आणि खूप याने घेतलेलं असतं, पण क्षणात आपलं कोणी असं ओरबडून ज्यावेळेस घेतं त्यावेळेस मन खरंच खूप तळतळ करतं. हे खरंच आहे. म्हणजे मी जरी किती माझ्या मनाला सावरलं, काही केलं की सणवार आला की कधी ना कधीतरी अशी आठवण येते. आणि मी तर माझ्या मुलांच्या मुंजीसाठी मी तेवढे दागिने जमा केलेले होते, खूप स्वप्न पाहिले होते. पण माझ्या बाबांनी मला त्या याच्यातून सावरलं एकदम. आणि माझी परीक्षा तुम्हाला सांगायचं झालं तर माझे दागिने गेले आणि लगेच सोन्याचे भाव असे वाढायला लागले. तुम्हाला मी काय सांगू, लगेच 60,000 भाव झाला होता त्यावेळेस. दागिने गेले आणि 15-20 दिवसातच 60,000 भाव झाला. मग तरी पण मी म्हणजे माझ्या आजूबाजूचे जे माझ्या जवळचे लोक आहेत त्यांना माहिती माझे दागिने चोरीला गेले. ते त्यावेळेस मला भाव पण सांगत नव्हते दागिन्याचा की इतकं झालं तितकं झालं, की त्यांना वाटत होतं मला माहिती नाही. म्हणजे मला वाईट वाटलं असं वाटत होतं माझ्या जवळच्यांना. पण तसं झालं आणि माझ्यावरचं संकट काहीतरी देवाने दूर केलं असं तर मला नेहमी वाटतं. आणि आपण अशा भौतिक वस्तूचा मोह करणंही चुकीचं आहे. आपल्याला फक्त बाबांचा आशीर्वाद आहे आणि त्यानंतरही त्यांनी मला खूप काही दिलं. मी तर तुम्हाला सांगितलं अनुभवातून. ज्यांनी कोणी अनुभव ते ऐकले नाही त्यांनी ऐका की देव एका हाताने घेतो ना तर तो दुसऱ्या हाताने त्याच्या दुप्पट तिप्पट लाखपट देत असतो, हे लक्षात ठेवा. आणि मी तर कधीच असं हे नाही केलं. पण आता कोणी जरी झालं तर थोडं कुठून ना कुठून वाटतं आता मी माणूस आहे, मी काही साधू संत नाही. मी जरी किती जरी म्हणले की मला नाही काही हे नाही, पण असतं, प्रत्येक स्त्रीला असतं दागिन्याचा मोह. पण तेव्हापासून मी तर दागिने घेणं सोडून दिलेलं आहे. तर आणि असाच एक मला शेगावला जायचं होतं, त्यावेळेस पण बाबांनी मला काय संकेत दिले होते तो पण अनुभव मी तुम्हाला लवकरच सांगेल. आणि आपले बाबा आपल्याला असं सावध करत असतात, आपल्याला संकेत देत असतात. तर आपली ही गुरु माऊली सर्वांच्याच पाठीशी राहो, सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळो हीच एक सदिच्छा आहे. आणि आपला अनुभव आवडल्यावरच नाही तर सर्वांनी कॉमेंट्समध्ये गणगण गणात बोते नक्की लिहा. आणि गजानन महाराजांचे अजून अनुभव असे ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गणगण गणात बोते गजानन महाराज की जय.